आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में कचरे की समस्या के खिलाफ कांग्रेस पार्टी के नेताओं ने गुरुवार को ठाणे महानगर पालिका मुख्यालय के सामने धरना देकर और ढोल बजाकर अनोखा विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने हाथों में विभिन्न नारे लिखी तख्तियां लेकर सत्तारूढ़ पार्टी और प्रशासन के खिलाफ नारेबाजी की। उन्होंने मुख्यालय क्षेत्र को ढोल की ध्वनि से गूंजता हुआ छोड़ दिया। इस दौरान ठाणे मनपा आयुक्त को भी एक ज्ञापन सौंपा गया। ठाणे के सीपी तालाब इलाके में कचरा स्थानांतरण केंद्र पर कचरे के ढेर लगे हुए हैं। इससे दुर्गंध फैल रही है और आग के कारण इलाके में धुआं फैल रहा है। इससे होने वाली असुविधा के कारण शिंदे की शिवसेना ने स्थानीय लोगों के साथ मिलकर यहां कचरा डालने का विरोध किया। परिणामस्वरूप जहां नागरिक महानगर पालिका प्रशासन की आलोचना कर रहे हैं, वहीं राजनीतिक दलों ने भी अब विरोध प्रदर्शन शुरू कर दिया है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। मॅनेज केली जाते, इलेक्शन मॅनेज केले जातात, बिल्डर लोकांना एफएसआय वाटला जातो, परंतु कचरा उचलायला यांच्याकडे यंत्रणा नाही। गेले 10 दिवस ठाणा कचऱ्याने तुंबलेला आहे आणि तिकडे मोठे मोठे अधिवेशनात भाषणं करतात। एकनाथरावजी शिंदे भाषणं करतात, सरनाईक साहेब आमची भाषणं करतात। मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला वाऱ्यावर सोडलेलं आहे, ठाणेकरांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। पैसे वाटून इलेक्शन जिंकले आणि आता तिकडे निधीचं वाटप करतायत। मात्र ठाणेकर बेहाल आहेत। क्लस्टरमध्ये दादागिरी चाललेली आहे, गोरगरिबांवरती दडपशाही चाललेली आहे, एसआरए मध्ये दादागिरी चाललेली आहे, शासकीय निधीचा बट्ट्याबोळ आहे, बढत्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, शैक्षणिक भूखंडांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। ठाण्यात वाहतूक कोंडी आहे, ठाण्यात पाण्याची समस्या आहे, ठाण्यामध्ये मेट्रो बेहाल आहे। 2035 पर्यंत मेट्रो होणार नाही, फक्त कलर रंगवलेले आहेत पिलर। बिल्डर लोकांना घेऊन कॅबिनमध्ये बसतात। बिल्डर लोकांसाठी मेट्रो पिलर रंगवलेले आहेत, मेट्रोचा पत्ता नाही, त्यांचे फ्लॅट विकले जावेत, त्यांच्याकडे पैसा गोळा करतात। अजय अशर सारख्या बिल्डरला हाताशी धरतात आणि संपूर्ण ठाणं लुटून आता विधानसभेत मोठी मोठी भाषणं करतात। शेर का बच्चा, अमुक का बच्चा। अरे लोकांची काळजी घ्या। इथे वाघ असतो तो जंगलाचा राजा असतो। लोकांची काळजी घ्या। इथे लोकांना बेहाल करून यांनी सोडलेलं आहे। म्हणून काँग्रेस या ठिकाणी ढोल वाजवून त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन करते। माझी मिशी काढेन मी, भीमसेन चव्हाणची औलाद नाही। 2030 पर्यंत ही मेट्रो चालू झाली तर खोटं बोलतात, दांडात खोटं बोलतात। त्यांना श्वेतपत्रिका काढायला सांगा की डिसेंबर 2025 पर्यंत मेट्रो चालू करू। तिकडे कारशेडचा पत्ता नाही, कांजूरमार्गला कारशेडचा पत्ता नाही, मध्ये पिलर नाही, खोटं बोलतात, लोकांची दिशाभूल करतायत। लोकांच्या दिशाभूल करूनच मतं मिळवतात। माझा लोकांना हा प्रश्न आहे की ह्या सगळ्या खोट्या आश्वासनं देऊन तुम्ही यांना मतं दिलात। आज तुम्हाला रस्त्यावरती सोडलेलं आहे, कचरा साचलेला आहे, 10 दिवसाचा कचरा। ज्या सोसायट्यांनी बीजेपीला मतदान केलं, ज्या सोसायटीनी शिंदे सरकारला मतदान केलं, त्या सोसायट्यांच्या लोकांना माझा प्रश्न आहे की तुम्ही त्यांना मतदान केलं का? त्यांच्याकडे जाब विचारत नाही, तुमचा कचरा उचलला जात नाही। झोपडपट्टी वासीय या ठिकाणी गरिबांचे आवाज जातात, आंबेडकरी जनतेचा आवाज दाबला जातोय, क्लस्टर मनमानीपणे टाकलं जात आहे, म्हाडामध्ये क्लस्टर टाकलं जात आहे, झोपडपट्ट्यांवर क्लस्टर, यांची दादागिरी चाललेली आहे। सचिन जोशीची दादागिरी चाललेली आहे, एकनाथराव शिंदेची दादागिरी काँग्रेस कपून घेणार नाही। तुम्ही किती काँग्रेसचे कार्यकर्ते असे फोडले आम्हाला फरक नाही पडत। काँग्रेस न संपणार आहे आणि काँग्रेस गरिबांचा आवाज उठवल्याशिवाय सातत्याने राहणार नाही।